आता संधी मिळालेली आहे, जिथे 4 चेंडूच्या पाठीमागे 5 धावा लगवल्यात. रोशन मात्र सुरेख गोलंदाजी करता आहेत. निघालेत पुन्हा एकदा. हो, यावेळी पहा टॅप केलाय, बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला, बॅकअप दिले गेले. पहा इथे मात्र पुन्हा एकदा संधी मिळाली होती. डायरेक्ट हिट झाला असता नॉन स्ट्राईक एंड वरती. नितीनला पाठवावं लागलं असतं पवेलियन एंडला, मात्र नशिबाची मिळालेली साथ. आणि आता आपण विचार केला तर 6 धावा धाव फलकावरती लगावल्यात. खऱ्या अर्थाने दाभेकर संघाचा जो संघनायक आहे ना, तो फार कॉन्फिडंटली होता. माझ्या संघातले जे गोलंदाज आहेत ना, त्यांच्याकडे ती ॲबिलिटी आहे, मोठ्या मोठ्या फलंदाजांना थांबवू शकतात. त्यांनी थांबवलं देखील आहे. मात्र शेवटचा बॉल या इनिंग मधला, माफ करा, या पॉवर प्लेच्या ओव्हर मधला. गोलंदाज, चला रोशन, थोडीशी घाई करायची आहे, आपण टायमर देखील लावलेला आहे. हो, यावेळी पहा ब्लॉक होल मध्ये टाकलेला हा बॉल, तिथे शॉट मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले आणि त्यांनी मात्र फील्ड केला. धावा मिळाल्या फक्त 7. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. हाय व्होल्टेज मुकाबला, या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने कस लागला गेलाय. आपण जातो आहोत जिथे पाहायला मिळालं पहिल्या षटकाचा खेळ संपला. देवळी संघाने 7 धावा धाव फलकावरती लगावल्या गेले. चर्चा रंगवली गेली. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी कोणता गोलंदाज येईल, तर नाव आलंय नक्कीच मागच्या मॅच मध्ये जो प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. नाव आहे गौरव आलेले आहेत गोलंदाजीच्या रनवेवरती. गौरवने मात्र मागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये काय आगेकूच करेल. आणि देवळी संघाचा देखील एक इतिहास राहिलेला आहे, जिथे जो संघ तुमचा मेन खेळाडू असतो ना, त्याच्यावरती प्रहार चढवावा लागेल. पहा, जिथे आपण पाहिले ना, देवळी संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. गौरव आलेत गोलंदाजीच्या रनवेवरती. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने. समोर गौरव आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पहा, इथे ब्लाइंड स्पॉट वरती हाता
रक्षकांडा निटेड काय घडणार मैदान आतमध्ये पहा झेल झाली.
नागपूर संघ संघनायक नोंद घ्या आणि त्याचबरोबर गावडोशी संघ संघनायक नोंद घ्या. लगेचच टॉस साठी यायचं आहे. चला वेळापूर संघ आणि गावडोशी संघ लगेचच टॉस साठी यायचं आहे. विनंती आहे. आपण पूर्वार्धामधला खेळ पाहिला जिथे थोडासा अडथळा आला आमच्या मायक्रोफोनवरती, मात्र तो अडथळा दूर करत असताना आम्ही पुन्हा एकदा आपल्या समेत जोडलं जातोय. पहा पूर्वार्धामधला खेळ संपलाय. उत्तरार्धामधल्या खेळाकडे आपण जातोय आणि या उत्तरार्धामध्ये जात असताना 18 चेंडूच्या पाठीमागे 22 धावा बनवायच्या आहेत त्या दाभेकर संघाला. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय राहिलाय, ही मॅच कोण जिंकणार. चला बॉल द्यायचा आहे. आयोजन कमिटीला विनंती आहे. जिथे आपण पाहिलं ना तर 18 बॉलच्या पाठीमागे 22 बनवण्याचा प्रयत्न राहणार आहे आणि कशा पद्धतीने हे चेस होईल पहा. इथे पुन्हा एकदा अटीतटीची मॅच नक्कीच होणार आहे, कारण की दोन्ही संघ कमी नाही आहेत. प्रत्येक खेळाडूचा खेळ जाणतो आणि त्या पद्धतीने व्यूहरचना देखील रचली जाणार आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं ना तर आता टार्गेट जे आहे ते 22चं आहे आणि दाभेकर संघाकडे ते टार्गेट अचिवेबल करण्यासाठी महत्त्वाचे फलंदाज राहिलेले आहेत. जिथे आपण पाहिलं तर रोशन आणि अक्षय हे दोन फलंदाज आहेत ना, त्यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या आहेत. स्ट्राईक एंडवरती आपण पाहणार आहोत अक्षयला आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहणार आहोत ते रोशनला. गोलंदाजीच्या रनवेवरती आपल्याला पाहायला मिळतील ते राज पवार. पहा राज पवार यांची पॉवर प्लेचं षटक आहे ना, ते बरंच काही सांगून जाणार आहे. या मॅच मधलं गणित आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडीशी स्पीडअप करा विनंती आहे. जिथे आपण पाहिलं ना तर मित्रांनो तुम्हाला एक नोंदणी करायची आहे. इथे आम्ही पुन्हा एकदा सांगतो आहोत की जे 2 षटक आहेत ना ती 10 मिनिटाच्या अगोदर आपली झाली पाहिजेत, अन्यथा तिसऱ्या षटकामध्ये एक खेळाडू आपल्याला आतमध्ये घ्यावा लागेल, याची देखील नोंद घ्या. आपण जातोय गोलंदाजीच्या रनवेवरती. राज पवारला आपण पाहिलंय. फलंदाजी साडे आपण बॅटर अक्षय आणि रोशन यांच्या साडे जोडीमध्ये पाहतोय. चला पंचांचा कॉल आलाय. लेट्स प्ले. पुन्हा एकदा बिगिनिंग या ठिकाणी सुरू होईल सेकंड हाफचं. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघालेला आहे. राज पवार आपल्या रनवेवरती सज्ज झालेले आहेत, वेगावरती स्वार होतात. समोर अक्षय राहिलेले आहेत. अक्षय यांचा सध्याच्या घडीला फार अफलातून असा फॉर्म आहे, त्यांना थांबवायचं आहे. राज यांच्यासाठी मात्र हा एक अवघड प्रश्न आहे. गोलंदाज निघालाय आपल्या गोलंदाजीच्या रनवेवरून. पहा 10-12 रनचा रनअप. अक्षय पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली. एक नामी संधी आहे. हाफ चान्सेस कन्वर्टेड बाय फुल चान्सेस आणि पहिल्याच बॉल वरती मिळवलाय विकेट. सचिन जाधव यांनी मात्र घेतलेला झेल आहे ना तो अद्भुत पाहायला मिळालाय. जिथे 30 यार्ड सर्कलचं क्षेत्र त्यांनी मागच्या बाजूला जात असताना पाहिलं गेलं तर बाउंड्री लाईनच्या दिशेने ते थोडेसे पळत होते आणि फॉरवर्ड पळताना पाहायला मिळाले आणि तदनंतर मैदानाच्या आतमध्ये एक झेल घेतलाय. अप्रतिम झेल. बॅकअप देखील त्या ठिकाणी आले होते नितीन. पहा मात्र सचिन यांच्या नजरा शेवटच्या क्षणापर्यंत त्या बॉल वरती राहिल्या होत्या. आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट टाकलेला आहे. जिथे येणारे बॉल असतील 17 तुम्हाला बनवायच्या आहेत 22. मी पुन्हा एकदा विनंती करतोय वेळापूर संघ आणि गावडोशी संघनायक आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. विनंती राहील आपल्यासाठी. पहा फार महत्वाची मॅच आहे. चला थोडंसं स्पीडअप करा. नोंद घ्या. इथे आम्ही टायमर देखील लावलेला आहे, याची देखील नोंद घ्या. चला जसा फलंदाज गाड घेतो ना आमचा टायमर ऑन होतो, याची देखील नोंद घ्या. आणि मैदानाच्या आतमध्ये गाड घेतलेला आहे फलंदाजाने. चला दुसऱ्या बॉलकडे आपण जातोय. चला वेळापूर संघ आणि गावडोशी संघ आपण यायचं आहे गोलंदाजीच्या रनवेवरती. राज यावेळी पहा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आहे. कवसला क्षेत्ररक्षक आहे, त्याला भेदून चेंडू सरळ सीमारेषे पार. मिळतील धावा 4. येतोय क्रॅकिंग चौकार. मॅच अजूनही संपलेली नाहीये. जिथे आपण पाहिलं ना फलंदाजीसाठी आलेले साईनाथ पाहायला मिळाले. खऱ्या अर्थाने थोडंसं पद्धत आली. त्याचा जो फ्रंटफूट वरती येण्याचा प्रयत्न केला, पहिला पाय समोरच्या दिशेने काढला आणि कव्हर्सला अफलातून असा फटका खेळलाय साईनाथ यांनी. आणि मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी बॅड पॅच मध्ये येईल की काय हा एक प्रश्नचिन्ह उभा होता. तिथे मात्र ब्रेक लावलाय. पुन्हा एकदा निघालेले आहेत राज आपल्या गोलंदाजीच्या रनवेवरून. साईनाथ या फलंदाजाला रोखायचा आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल याचाच व्यूहरचना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. 30 यार्ड सर्कल मधून निघाले आहेत. यावेळी लॉफ्ट केलाय. कव्हर्सला क्षेत्ररक्षक नाहीये. पाठमोहरा केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतायत, पळतायत. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत. प्रत्येक येणारी धाव अडचणीमध्ये आणणार आहे ती देवळी संघाला. आपण पाहिलं ना तर साईनाथ मात्र फ्रंटफूट वरती येत आहेत आणि ज्या पद्धतीने प्रॉपर क्रिकेटिंग सेन्स वापरला गेलाय. जिथे आपण पाहिलं ना 30 यार्ड सर्कल जे आहे त्याचा पुरेपूर फायदा उचलून खेळण्याचा प्रयत्न राहिलेला आहे त्यांचा.
वेळापूर संघ आणि गावडोशी संघ विनंती आहे आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. वेळापूर संघ आणि गावडोशी संघ दोन्ही संघांना माझा आवाज येत असेल तर आपण पोहोचा. हो यावेळी पहा हलक्या हाताने कलात्मक फटका सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळालेत फलंदाज. चला आयोजन कमिटीला विनंती आहे आपण टॉस घेऊन उडून घ्या. मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या, जिथे आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. राज निघाले, महत्वाचा राहील तो साई यांची विकेट. हो यावेळी भन्नाट वेगाने हाताळलेला बॉल मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांनी सांगितलंय हा वाईड बॉल आहे, इथे अतिरिक्त धाव दिली जाईल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव अंकित केली गेली आहे, जिथे 8 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळवलंय. राज यांना मात्र आता शेवटचे 2 बॉल आहेत ना ते डॉटच टाकावे लागतील, जिथे काहीतरी वेगळं करावं लागेल, शॉर्ट लेंथ गोलंदाजी करावी लागेल, अशा पद्धतीने हाताळतील. हो पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलाय क्षेत्ररक्षक आहे. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये पहा, बॅकअप देणं गरजेचं आहे आणि बॅकअप येत नाहीये आणि तिथे मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. रोशन स्ट्राईक एंड वरती येतील, जिथे 9 धावा धावफलकावरती लगवण्यामध्ये यश मिळवलंय. मैदानाच्या आतमध्ये डू ऑर डाय, करो या मरो, संकटाची वाट आहे, संघर्षाची वाट आहे. गोलंदाज निघालेला आहे. राज पवार यांच्या गोलंदाजीची चर्चा केली तर आतापर्यंत 9 धावा खर्ची केल्यात, 1 विकेट देखील मिळवलाय. आता मात्र स्ट्राईकला आलेत ते रोशन. हो यावेळी पंचाकडे दाद मागितली गेली आहे. पंचांनी सांगितलंय आउटसाइड द लेग स्टंप बॉल आहे आणि यस बॅट बॉल येतोय. पहा इथे डॉट बॉलची सांगता होईल, म्हणजे येणारे बॉल असतील 12, तुम्हाला बनवायच्या आहेत 13. या षटकामध्ये आलेल्या 9 धावा खऱ्या अर्थाने कुठेतरी बॅड पॅच मध्ये घेऊन गेले. ते देवळी संघाला मात्र गुड पॅच मध्ये आणलंय ते दाभेकर संघाला. दाभेकर संघ देखील एक चांगला फायटर आहे आणि त्यांनी फाईट चांगली दिली आहे. मात्र आता कशा पद्धतीने गोलंदाजी होईल या षटकामध्ये, गोलंदाजीच्या रनवेवरती. चला आम्ही या ठिकाणी टायमर लावलाय आणि 10 मिनिटाच्या आतमध्ये आपलं दुसरं षटक होणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल, याची देखील नोंद घ्या. आतापर्यंत 4 मिनिटांचा खेळ झालेला आहे. 5व्या मिनिटाकडे आपण प्रगती पथावरती आहे, जिथे 12 बॉलच्या पाठीमागे 13 बनवायचे आहेत. 12-13चं इक्वेशन आलेलं आहे. चला इथे आपण टॉस देखील होतोय. चला थोडंसं स्पीडअप करा, नोंदणी घ्या. चला अक्षय आलेले आहेत. अक्षय जाधव मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी येत आहेत. पहा चला आता 30 यार्ड सर्कलचा भेद जो आहे तो मात्र खुललेला आहे. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण मात्र आउटफील्ड वरती फिरवलं गेलंय. गोलंदाज निघालेला आहे. अक्षय जाधव मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत, त्यांच्या अगेन्स्ट साई आहेत. पहिलाच बॉल पहा हलक्या हाताने खेळून काढलाय, तिथे मात्र 1 धाव नक्कीच मिळणार आहे. लेट कटचा फटका, घोषांकित क्षेत्रामध्ये गेलेली 1 धाव, म्हणजे 11 बॉल आणि 12ची गरज आहे. हे समीकरण आलेलं आहे, इक्वेशन आलेलं आहे. मॅच अटीतटीची होणार का, हा देखील एक प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे. गोलंदाजीच्या रनवेवरती अक्षय जाधव ज्या पद्धतीने गोलंदाजी करता आहेत, गावडोशी संघ या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि त्यांनी मात्र क्षेत्र निवडलंय ते गोलंदाजी. लगेचच इनिंग झाल्यानंतर आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पहा इथे हाय व्होल्टेज मुकाबला, 11 चेंडूच्या पाठीमागे 12. काय घडणार आहे या मॅच मध्ये, रोशन साई अनाथ आहेत स्ट्राईक एंडवरती. ओहो यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, काय घडले मैदानाच्या आतमध्ये, एकेरी धाव मिळेल ती म्हणजे घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारी. पहा इथे मात्र नशिबाची साथ मिळते, येणारे बॉल असतील 10, बनवायच्या आहेत 11 धावा. 11 धावेंची गरज आहे येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. अजूनही हाय व्होल्टेज मुकाबला, ड्रामा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा एक अभूतपूर्व खेळ. अक्षय पुन्हा एकदा निघालेले आहेत गोलंदाजीच्या रनवेवरून, एखादा डॉट मॅच मध्ये ट्विस्ट. हो पद्धत आली, त्याचा उपयोग यावेळी मात्र हाफ चान्सेस आहे, कन्वर्ट करावा लागेल. मात्र चेंडू सरळ सीमा रेषे पार, ठोकला या पठ्ठ्याने, साधावा. जिथे आपण पाहिलं ना, फार
नवसंजीवनी देऊन गेलेला हा षटकार पाहायला मिळाला, जिथे पददालीत त्याचा उपयोग केला आणि एका वेगळ्या अँगलने बॉलला ओढून घेतला ऑन साईडला आणि तिथे मात्र षटकार ठोकलाय फलंदाज साईनाथ याने. साईनाथने मात्र या मॅच मध्ये रंगत चढवली. आपल्या संघासाठी महत्वाची फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून राहिली, जिथे 9 चेंडूच्या पाठीमागे 5 धावा बनवायच्या आहेत. हो, यावेळी लेट कटचा फटका पुन्हा एकदा पाहायला मिळाला. सेन्सिबल क्रिकेट खेळताना पाहायला मिळालाय. मैदानाच्या आतमध्ये जिथे 8 चेंडूच्या पाठीमागे 4 धावा बनवायच्या आहेत. 8 बॉलच्या पाठीमागे 4 धावा म्हटलं तर या 2 बॉलवरती डॉट बॉल येणं फार गरजेचं आहे. मात्र साईनाथ जो आहे ना, 8 चेंडूच्या पाठीमागे 17 धावेंवरती खेळतोय. त्याने सेन्सिबल क्रिकेट खेळलंय, जिथे कलात्मक फटकेबाजी आणि प्रेझेन्स ऑफ माइंड त्याने वापरलंय. मैदानाच्या आतमध्ये अक्षय यांच्यावरती प्रहार चढवले गेलेत आणि आपण पाहतोय इथे एकेरी धाव आणि तदनंतर मात्र एक षटकार देखील लगावला. या षटकामध्ये अक्षय निघाले गोलंदाजीच्या रनवेवरती आपण पाहतोय. हो, यावेळी पहा पंचांकडे दाद मागितले. विकेटचं पतन होईल, फलंदाज बाद होईल. मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट. एखादा षटकार जर वाचवला असता तर नक्कीच या मॅच मध्ये आणखी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला असता. मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाणार का, हा देखील एक क्वेश्चन मार्क येऊन उभा राहिलेला आहे. असं म्हटलं जातं ना की भूतकाळात झालेल्या अपमानांचे बदला आपल्याला भविष्यात घ्यावा लागेल. इथे या भविष्यामध्ये आपण कशा पद्धतीने खेळ करणार, जिथे पाहतोय जिथे येणारे बॉल 7 आहेत, बनवायचे आहेत 4. आता मात्र हाय व्होल्टेज मुकाबला. अमित येथील फलंदाजी साडी. चला, गोलंदाज निघतील पुन्हा एकदा अक्षय, जिथे 7 चेंडूच्या पाठीमागे 4 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजीच्या रनवेवरून अक्षय निघतील. महत्वाची भूमिका राहणार आहे अक्षयचा या हा बॉल. अमित आलेले आहे स्ट्राइक एंड वरती. एखादा डॉट. मॅच मध्ये आणखी ट्विस्ट. कालच्या दिवसामध्ये पाहिलंय जिथे 4 चेंडूच्या पाठीमागे 1 ची गरज होती आणि मॅच 1 बॉल 1 वरती देखील गेलेली आहे. हो, यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे का, नाही. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल आणि एकेरी धाव मिळालेली आहे. पहा, आता मात्र 6 बॉलच्या पाठीमागे 3 धावा बनवाव्या लागतील. जिथे आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावा आल्या त्या 10 आणि मॅच मध्ये आता ट्विस्ट. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम राहिलेला आहे आतापर्यंत. गोलंदाजीसाठी आपण कोणाला पाहतोय? चला, स्पीडअप करायचं आहे. गोलंदाजीच्या रनवेवरती मात्र आपण पाहणार आहोत गौरव जाधव येतील आणि गौरव जाधव पहा एक अफलातून असा गोलंदाज राहिला. अनेक विक्रम त्यांनी केलेले आहेत या अगोदर. मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल, जिथे गौरव यांच्या गोलंदाजीची खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. निकष काय असेल या मॅचचा हे देखील पाहावं लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये किंबहुना शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागणार आहे, कारण की ही मॅच आहे ना, ही हाय व्होल्टेजच होणार आहे, यामध्ये दुमत नाहीये. आपण स्ट्राईकला पाहिलं ना तर अमित आलेले आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपण माफ करा रोशन राहणार आहेत. रोशनने मात्र अजूनपर्यंत एकही बॉल फेस केला नाही. म्हणजे ही एक बॉल फेस केलाय आणि त्यांनी डॉट बॉल तो काढलाय. पहा, चला मैदानाच्या आतमध्ये आपण आता मात्र या ठिकाणी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केलेले आहेत. थोडा व्हॉल्यूम कमी करायला पाहिजे. नक्कीच हो, यावेळी लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल होणं गरजेचं आहे आणि झेल ड्रॉप झालाय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केला गेलाय. पहा, इथे चुकी झालेली आहे. पकडो कॅचेस जीतो मॅचेस अशा पद्धतीच्या सोप्या झेल ज्यावेळी तुम्ही सोडताना त्यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये अमित संघाचा संघनायक आहे. पहा, हे देखील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते. मात्र रोशन आलेत. रोशन यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या, जिथे 5 चेंडूच्या पाठीमागे
हो, यावेळी बॅकफूट वरती गेले आणि चेंडू सरळ कव्हर ड्राईव्हच्या रिझन मध्ये खेळलाय. चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4, आलाय चौकार आणि विजयावरती मात्र शिक्का ठोकलाय. तो संघ जर पाहायला मिळाला तर दाभेकर संघ या ठिकाणी विजयी होतोय आणि पराभवाच्या छायेखाली गेलाय तो देवळी संघ. आणि देवळी संघाला मात्र या स्पर्धेमधून शुभेच्छा द्याव्या लागतील आणि स्वागत करावं लागेल ते दाभेकर या संघाचं. आणि या मॅचचा फायटर प्लेयर जर कोण असेल तर तो नक्कीच प्लेयर ऑफ द मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि तो खेळाडू ठरलाय तो गौरव, ज्याने महत्वाची भूमिका रचली या मॅच मध्ये. 4 षटकांची गोलंदाजी केली आणि 1 विकेट देखील मिळवला, 2 विकेट मिळवले. पहा गौरव ठरले त्या मॅचचे प्लेयर ऑफ द मॅच आणि नक्कीच गौरव ठरले. डेडिकेशन द्या तुम्ही, आमचं काही मत नाही आहे. मात्र या मॅच मध्ये फायटर प्लेयर देखील हा एक पुरस्कार आहे आणि तो पुरस्कार या ठिकाणी देताना आपण पाहणार आहोत या मॅच मध्ये फायटर प्लेयर कोण राहिलाय. गौरव आपण ठरलात प्लेयर ऑफ द मॅच, लेकिन ते डेडिकेशन देता आहेत आणि डेडिकेशन दिलं जाईल ते रोशन या खेळाडूला डेडिकेशन दिलं जात आहे. रोशन लक्ष्मण जाधव यांना हे पारितोषिक दिलं जाईल. आणि फायटर प्लेयर मात्र आपण या ठिकाणी पाहणार आहोत तो फायटर प्लेयर असेल सचिन जाधव ठरतील या मॅचचे फायटर प्लेयर. सचिन या आपण ठरलात या मॅचचे फायटर प्लेयर.